ज्याची उपाधी त्र्यंबक पंथ वंशी अवतार झाला नमस्कार माझा तया मुक्ताईला मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी निवृत्ती उदार सोपान निभा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्त जननी देवाची साधावया भक्ती काज नाही लाज धरित ऐशी आशी शरण जावे शक्ती जीवे न वंशी भीष्म पण केला खराब धनुर्धरा रक्षिले ऐशी आशी शरण जावे शक्ती जीवे न वंशी तुका म्हणे साक्ष हाती तोम्या चित्ती धरियला ऐशी आशी शरण जावे शक्ती जीवे न वंशी पांडुरंगा खरु प्रथम नमन पांडुरंगा खरु प्रथम त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका साधावया भक्ती काज नाही लाज धरित ऐशी आशी शरण जावे शक्ती जीवे नवंशी शरण शरण हनुमंता शरण शरण जी हनुमंता तुम्हालो राम दूता काय भक्तीच्या त्या भाषा मज जावा व्यासुभटा शिव भोळा चक्रवर्ती त्याची पाळी माझी चित्ती वाचे वदता शिवनाम तयानुवादी कृत खाव साधावया भक्ती काज नाही लाज धरित ऐशी आशी शरण जावे शक्ती जीवे न वंशी भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने गावातील टाळकरी बाळकरी शेतकरी शेतमजूर सर्वांच्या अनमोल सहकार्याने पंचक्रोशीतील असलेली गायक वादक भजनी मंडळ भाविक मंडळी यांच्या स्वप्रेमाने संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या भूमीमध्ये या पावन गावामध्ये पवित्र भूमीमध्ये ज्या ठिकाणी हरिदास जन्माला आलेले आहेत अशा भूमीमध्ये कीर्तनाचा योग 38 वर्ष नाही 38 वर्षापासून 37 वर्षापासून घरी झोपलेल्या मंडळींच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम चालू आहे. त्यात बाधा आणली नाही आणि गावचं काही झालं नाही. नियमितपणे जे सप्ताहाचं कार्यकारी मंडळ आहे यांच्या अथक परिश्रमाने 38वे वर्ष आनंदात पार पडते आहे. आणि आजचा हा दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवसाची सेवा आमचे हरिभक्तीपरायण शुभम महाराज यांच्या आग्रहास्तव
तुमच्या अशा सर्व सज्जन लोकांच्या दर्शनाचा योग, नाही तर दिलीप भाऊ फारकतीवर काम आलत, म्हटलं लांब आहे पण नाही तुम्हाला यावंच लागेल म्हणून आल्यानंतर या छोट्याशा गावामध्ये इथल्या दिवसाची परंपरा तुम्ही अव्याहतपणे चालू ठेवलेली आहे. जास्त विचारायचं काम नाही, तुमचं कार्य सांगते की तुमची परमार्था करता एकी आहे. विठ्ठल विठ्ठल परमार्थ टिकण्याकरता संघटनेत संघटना लागते, म्हणून तुमची संघटनेत संघटना आहे. आणि हा एवढ्या वर्षापासून कार्यक्रम चालू आहे. कार्यक्रमाला जे लाभलेले आहेत हरिभक्ती पारायण आमचे कुशल मार्गदर्शक शुभम महाराज आणि आमचे गायक मृदंगाचार्य निंबाबा निंबोरा, भाऊसाहेब महाराज निंबोरा, गायक मंडळी रोहिदास महाराज निंबोरा, हरिभक्ती पारायण बबन महाराज निंबोरा, हरिभक्ती पारायण प्रदीप महाराज निंबोरा, हरिभक्ती पारायण राजीव महाराज निंबोरा, हरिभक्ती पारायण सोपान महाराज अंजन विहिरे, हरिभक्ती पारायण जगन महाराज अंजन विहिरे, हार्मोनियम हरिभक्ती पारायण पंडितनाथ महाराज निंबोरा, आमचे नाना सूर्यवंशी महाराज निंबोरा, विनेकरी दिलीप भाऊ महाराज खामखेडे आणि बाकीच्या गावची मंडळी आहे. गंगाराम महाराज अंजन विहिरे आहे, सुदाम महाराज अंजन विहिरे आहे, तसे खामखेडा भोलेनाथ भजनी मंडळ आहे, निंबोरा आहे, बाकीच्या गावाचे नाव आहेत. कुशल मार्गदर्शन आहे. हनुमंतराय आणि भोलेनाथ नाही का आपलं दैवत आहे. बाकीची वाटची महाराज मंडळी आहे. सोपदार गावातलेच आहेत का? सगळं बाहेरून आणलं काय? छापाई मारू नका. आईचं बसून खाऊन राहिले. बरोबर विठाला विठाला रोजचा आपला काकडा आहे, हरिपाठ आहे, हरिकीर्तन आहे. हरिपाठ काकडा सगळा दिवस मोकळा नाही का? आमच्या विदर्भात सप्ताहच ते असा. आपल्या इकडे इकडं जळगावच्या पुढं असे सप्ते आहेत. मोकळं दिवसभर काम करा आणि निवांत टाइम सवडीचा परमार्थ करा नाही का? चांगलं आहे. काकड्याला लोक येतात ना? येतात. माणसाला गडबड असते, स्वयंपाक करणं, पाणी भरणं, त्याच्या मागला गडबड आहे. काही निघ चालले घराच्या भाई. विठाला विठाला काकड्याला येतात. काकड्याचं महत्व, भोलेनाथ कैलासातून यायचे आणि भगवंताचा काकडा करायचे. आणि भोलेनाथ काकड्याला आले की साधू संतांनी देवाला उठवायचं. रंब्या दिकनाचती उभ्या जोडून हात, देशू डमरू घेऊन याला गिरजेचा कांत. भोलेनाथ कैलासातून पंढरपूरला जायचे आणि काकडा करायचे महाराज. भोलेनाथांनी आपल्याला काकड्याची परंपरा लावून दिलेली आहे. आता मी तुम्हाला एक विचारतो, आमच्या माय मावल्या भोलेनाथाला फार मानतात आणि मानावं. भोलेनाथाचं जेवढं केलं तेवढे रिझल्ट आहे. हा, भोलेनाथाच्या आई वडिलाचं काय नाव आहे? माझी भाषा कळते ना? आणखी धीरे धीरे बोलू. एक तर मी पुरा रुक्माबाईच्या माहेर काढलाय. तुम्ही या खानदेशातले नाही का? मुक्ताबाईच्या भागातले तुम्ही लोक, मी रुक्माबाईच्या भागातला. माझी भाषा वराडी आहे. तुम्हाला कळते नाही कळत. काय आहे भोलेनाथाच्या आई वडिलाचं नाव? सांग ना म्हणा तू. तुम्ही काय करता? टप्पू जोडता का तसेच अंदाजे जाता मंदिरात? काही पाहता की नाही? काही पुन्हा आपल्याला परंपरा लावून दिली. हे परंपरा आली कुठून? का करावं लागते हे? आपल्याला भोलेनाथाला आई वडील नाही. जरा ध्यान देऊन ऐका कीर्तन, मग अभंग सोडवतो. काकड्याविषयी बोलून राहिलो. भोलेनाथाने लावून दिलेली परंपरा आहे. आदि गुरु शंकरा लागुनी शिष्य परंपरा, एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव.
वैष्णवात मुख्य जर कोण असतील तर भोलेनाथ आहे. लोकांना आता वाटते आपण आता या मार्गाला लागलो नाही. अगोदर भोलेनाथ आपल्याला ही वारी शिकवली, पायी वारी शिकवली, काकडा शिकवला. भोलेनाथांनी काकडा शिकवला. ज्या महिलांचं काकड्याला येणं होत नसेल ते घरीच आरत्या लावत जा, घरीच नवरे चटके देत जा. आता याच्यापेक्षा सोपा परमार्थ नाही सांगतायत बोले. माझी भाषा कळतंय ना? अरे बरं झालं भाऊ. एक तर मला तुमची भाषा कळत नाही, तुम्ही काय म्हणता तुमचं तुम्हाला माहित. पण आता हे शुभम महाराजांना आणलंय, तुमचं मला समजत नाही, मा तुम्हाला समजत नाही. आलो त्यापासून घराच्या बाहेर निघालो नाही, घरातच बसलो, काही समजतच नाही तर काय बोलता कोणाला. आनंद आहे महाराज, येत जा काकड्याला. हा, ज्यांनी बिमारीला पकडलं त्या लोकांनी लवकर यायचं काकड्याला, निरोगी राहते माणूस. हा, काकडा झाला की फुगड्या खेळ जा, थकवा निघून जाते फुगडीनं. ते काहीच नाही, जशी काही बस निरा ज्याची माय मेली तो लोणी नसे याचा काही बस असं वाटते आता फुगडी बिगडी केली की मरतातच आहे. उत्साहानं सप्ताह करायचा. तुमचं गाव छोटासा आहे, गाव लहान आहे, पण एवढ्याशा लहान गावात 38 वर्षापासून टीव्ही सुरू आहे. रेल्वेवर राहा तुम्ही. सापडले होते हाती, गमावले तुम्ही. तुम्हाला काही म्हणून फायदा नाही, माझी पार्टी फुटली. हाताने मुखाने नाम चिंतन हे तुमची जबाबदारी आहे. म्हणून माय मावल्या हो, काकड्याला येत जा, हरिपाठाला येत जा. काय हरिपाठ, आमची मंडळी गायक मंडळी आहे, मुरलेली माणसं आहे. ते लोणचं जसं मुरल्यानंतर गोड लागते तसे आमचे निंबोऱ्याचे टाळकरी मी लहानपणापासून पाहतो आहे. त्यांचं आयुष्य खर्ची झालं टाळ वाजवण्यामध्ये, भजन करण्यामध्ये. आणि आचरणशील माणसं तुम्हाला टाळकरी चांगले भेटले, नाही तर अगाऊ टाळकरी तुम्हाला काय सांगा, इथला काव म्हणतात कोणता सप्ताह करायला नाही पुरत. हो, पण आमची आचरणशील मंडळी तुम्हाला निगोऱ्याची भेटली, हे तुमचं टिकवून राहणार आहे. विठाला विठाल सावध आहेत ना? सावध. कीर्तनात बसताना कुंडली गोवर्धा म्हणणं गरजेचं आहे. हसरा चेहरा ठेवावा. कीर्तनात बसल्यानंतर जो कधी हसत नाही त्याला पहिल्या नंबरात डायबिटीस होते, त्याचा शुगर वाढते, त्याला चक्कर यायला लागतात, त्याचं डोकं दुखते, त्याचं रक्त कमी होते, फक्त हसलं नाही. काही लोक दिवसभर हसत नाही, त्याच्या घरात जासान तर असं वाटते लढाईचे हेले हिंडून राहिले या घरात. अरे बाबा, नानीच्या फ्रेश राहिलं रे, मोकळं राहावा. मग कीर्तनात आल्यानंतर तरी काय करा, हातानं टाळी, मुखाने नामचिंतन, हसा चेहरा ठेवावा. हा, टेन्शन मुक्त कीर्तन ऐकलं तुम्ही. कीर्तनाले आले तुम्ही देव झाले, देव. हो, जो कीर्तनाले आला तो देव होते, एवढं ध्यानात ठेवा. प्रमाण काही सांगत नाही, वाढीन. हा नाश्ता सुरू आहे, अजून आपलं जेवण राहिलं, अभंग जसा तसाच राहिला. कीर्तन चांग, कीर्तन चांग, होयंग एकच प्रमाण बसते. विठाला विठाला पाहावया गेलो. वा, एवढी मदत असली तरी आम्हाला तरी वाटते ऐकून राहिले. काही लोक तर नुसतं डोळ्यातून जीव गेला. अरे आम्ही काय तुमच्या गावात काय शाळू समजायला आलो काय? तुम्ही आम्ही खेडी मेडी गदा रुडी आनंदे. हो, श्रोता वक्ता एक झाल्याशिवाय कीर्तनात मजा येत नाही. म्हणून हरिपाठ आहे आणि रात्रीचं हरिकीर्तन आहे, असा गोड कार्यक्रम आहे.
नियोजन गावच्या मानानं चांगलं आहे. सोपल्या गोष्टी नाही करत. 38 वर्षापासून परमार्थ टिकून ठेवला, चांगला आहे. समाधान वाटलं. साधावया भक्ती काज नाही लाज धरीचा. आजचा जो काही अभंग आहे जगद्गुरु श्री संत तुकोबारायाचा असून या अभंगाच्या दारात तुकाराम महाराज जो कोणी स्थित प्रज्ञ भक्त आहे अशा भक्ताचं लक्षण सांगतात. आणि अशा भक्ताचं काम करत असताना भगवान परमात्मा लाजत नाही. भक्तांची यादी दिलेली आहे पुराणामध्ये. आणि जो भक्ताचं काम करत असताना जो भगवान परमात्मा लाजत नाही अशा भक्तांना शरण जावं. कोणाचं काम केलं? महाभारतातला पुरावा दिला. भीष्मानं प्रतिज्ञा केली पांडव ठेवणार नाही. भीष्माचा पण खरा केला आणि पांडवही ठेवले. भीष्म पण केला खरा, धनुर्धरा रक्षिले. आणि तुकाराम महाराज म्हणतात मला जो काही अनुभव आला, माझ्या जीवनामध्ये जे काही अनुभवाला आलं, जे साक्षीला आलं, तुका म्हणे साक्ष हाती. आणि असा जो भगवान परमात्मा तो आम्ही चित्तामध्ये धरला आणि अशा भगवान परमात्म्याला शरण जावं. आजच्या अभंगाचा ओझरता भावार्थ. विठ्ठल विठ्ठल. आतापर्यंत जे भक्त झाले महाराज, भगवान परमात्म्यानं कोणाचंच काही कमी जास्त पाहिलं नाही. उंचनीच काही नेणे भगवंत, भगवान परमात्मा मागे पुढे उभा आहे सांभाळीत. आलिया घात निवारा. या भक्ताच्या पुढेही राहतो आणि मागेही सुद्धा राहतो. बऱ्याचशा भक्तांचं उदाहरण आहे. पहिल्यांदा आपण तुकोबारायाचं तुम्हाला जीवन चरित्र पाहू. तुकाराम महाराज यायलाच तयार नव्हते. हा मृत्यू लोक आहे. इथं कोणी थांबणार नाही. इथे नाही उर आले होता हेरते पामर जीव किती. इथे भगवान परमात्मा आला तरी त्याला जावं लागतं. हा मृत्यू लोक आहे. इथं मरावं लागते. इथं आपलं कोण आहे? मी तुम्हाला विचारतो. तुमचे पैसे तुम्ही बँकेत टाकले, घरी निघून आले, पैसे बँकेचे का तुमचे? विचार करा. बरोबर आहे. मुलगी लहानपणापासून लग्नापर्यंत तुमच्याजवळ राहते. लग्न झाल्यानंतर जावयासोबत जाते. मुलगी जावयाची का तुमची? मंडपापुरतं उत्तर नका देऊ. पैसे तुमचेच आहेत ना. ठेवले तुम्ही बँकेत. गेले की आणले काढून. पैसे तुमचेच आहेत. कीर्तन ध्यानानं ऐकायचं. हा, काही गोष्टी तुमच्यावर सोडतो मी. मुलगा लग्नापर्यंत आपल्यात राहते. लग्न झालं काय होते त्याला काय सांगावं. काय बायको त्याच्या कानात बोलते गुळगुळ गुपीत लाकडाय कुपीत काहीतरी म्हणा सांगवाय कानात. उद्या सकाळीच बोलते आपण भांडे घेऊन वेगळं निघू. सुनी सोबत मुलगा वेगळा राहते. मुलगा सुनीचा का तुमचा? आपला नाहीच. मुलगा आपला नाही, मुलगी आपली नाही. हो आहे इथं पडणार आहे. हा मृत्यू लोक आहे. मग जाणारा सोबत काय? सप्ताह, ऐकलेलं कीर्तन, केलेला काकडा, केलेलं अन्नदान, केलेली सेवा, आई वडिलांची सेवा, जे काही आपण चांगले कर्म करू एवढंच आपल्या सोबत जाईल. बाकी पैसा, आळका, घर दार, गुरं ढोरं, ट्रॅक्टर, वाहन, मोटरसायकल सर्व पडेल राहील नाही का? मग तुकाराम महाराज नाही म्हणत मी जात नाही म्हणत. हो, कारण पहिले तर संतच नव्हते. ज्ञानोबा माऊलीने काय केलं? संघटना तयार केली आणि ज्ञानोबा माऊली गेल्यानंतर कोणी नव्हतं. मग तुकाराम महाराज भगवंत खुशामता करायचे. एका जणाकडे जमीन काहीच नाही. तुम्हाला उदाहरणानं लक्षात येईल. एका जणाकडे 40 एकर जमीन आहे. आज तुम्ही पहा ज्याच्याजवळ जमीन नाही तो जमीनदाराच्या मागे फिरतो का जमीनदार गळ्याच्या मागे फिरतो? काय काय तुमच्याकडली काय स्थिती आहे? उदाहरण सांगतो तुम्हाला. फवारणी मार्गावर काम आलं सकाळी.
गडी माणूस 7 वाजता उठला. मालकानं ढोरं सोडले, चारा पाणी केलं, गळ्याच्या घरी गेला. गळी 7 वाजता आगावरलं चादर काढलं, कळा जांभवायचे. आता हा जर 7 वाजता उठला तर याची बायको का 5 वाजता उठली शिन ते पाहुणे 7ले. बुवा तशी बाई जोडीच लायल होती ते. मालक म्हणजे मी लवकर उठलो, शेण काढलं, ढोरे चारा टाकला, लवकर चाल फवारणी काढला. तो म्हणे आता तुम्ही बायको उठली, आता स्वयंपाक करीन, मग डबा बांधीन, मग मी. तो घर मालक म्हणे चहा पे, स्वयंपाक मा बायकोले करायला लावतो, चाल लवकर. हे कोणाची स्थिती आहे? 40 एकरावाले. माझा दृष्टांत संपला. तसं भगवान परमात्मा 40 एकरावाला आहे. आणि तुकाराम महाराज बगर जमीनदार आहे, पण देव मागं फिरे. तुकाराम महाराज कलियुगात जा, कोणीच नाही चा कलियुगात. तुकाराम महाराज म्हणून मी जात नाही, तिथं लोक मरतात. तुमच्याकडे मरतात की लोक? वाचले रे चांगले राहा रे, वाचलो रे. पहा बरं तुम्ही, आसपासजी मेले नाही, पावरे लोक मेले नाही, साऱ्या गावचे बदमाश होटेवर बसणारे मेले नाही, पिंजऱ्यातले पोपटच गेले. कशी हवा घरात धसली, कोणाशी बोलणं नाही, चाललं नाही, दवाखान्यात नेले तर वापसच नाही आणले. आम्ही तर म्हणून नाना आपण मरतो पहिले, आपण फिरणारे लोक. आसपास दिन आपल्या जो फक्त भटक्या जातीचं काय नाही, प्रमाणपत्र नाही, आम्ही फिरणारे लोक आहोत, भटके लोक आहोत. मी पहिल्या नंबरात नाना आपण मरू. हो, कठीण होतं महाराज. कोणी कोणा जोडला तंबाखू खाय ना, तू तुझ्या जोडला खाय, मी मा जोडला खातो. आई जगा कुकडे हवा होती, कशी धसली, कशी वाचलो आपण. आता वाचलो ना, आता चांगल्या कामात जायचे घाला रे बाबा. हातपाय चांगल्या, दिंडीचं आमंत्रण मी देतो. हो, मस्त वाऱ्या करा, परमार्थ करा आणि मस्त आनंदानं प्रपंच करा. इथलंच आपल्या हाती आहे आता. विठाला तुकाराम महाराज मला देवाला तुम्ही घ्यायला असाल तर मी जातो. मग आले तर श्रीमंत घरी आले, सावकार होते, दुकान होते, व्यापार होता, सगळ्या गोष्टी होत्या. पण जसं स्वप्न पडलं, बाबाजीने स्वप्नी येऊन तुकयाला अनुग्रह दिला निज हस्ते. आणि मग परिस्थिती चालू झाली महाराज. अशी कशी हालाकीची परिस्थिती चालू झाली की प्रपंचाची आठवणच नाही, किराणा आणण्याची आठवण नाही, बाजार करायची आठवण नाही. एक लुगडं एक, दुसरं लुगडं नाही बायकोले, तेच घेऊन तेच. किती हाल हो, किती हाल. एक हो, बाजार नाही, पोराईले कपडे आहेत की नाही माहित नाही, आणि गाथा लिहिणं चालू केला. चहुवेदाचे हे केलेसे विवरण, अर्थही गहन करुनिया. गाथा लिहिला. मग असं आहे महाराज, दारू घेणारे कोणीच बोलणार नाही गावात, पण हरिपाठ करणारा आहे महाराज. शेना साधू शेना बाबा, कोणी कोणी संज्ञा असे हात करू करू म्हणतात. महाराज शेना तू कोणा मोकाटे घे, कोणाचं बोलता येत नाही आपल्याला. तो टाळकऱ्या माळकऱ्याले लोक चटकरी बोलतील, चांगलं वागणाराले चटकरी त्याची लाच काढतील. हो, काय लोकांना लायसन काढलं का काय सांगा. त्यावेळेस प्रथा अशी होती महाराज, आपल्याला असं बसण्याचं काही चान्सेस नव्हता. मग आपण काय केलं, लोकमान्य टिळकांनी गणपतीची स्थापना काढली. कशासाठी? 4 जण एका चौकात बसायसाठी. दुर्गा देवीची स्थापना केली, 4 जण एका ठिकाणी. बरं, ते देववाले तर साधे नाही आले. गणपतीच्या हाती काय आहे शस्त्र बाबू? का तुम्ही काम बोलत नाही? 2-3 झाली, बाकीचे असं करू नका. तुमच्या गावात म्हातारा म्हातारी कीर्तनाला निघून येतात, पण पोरं सुनान लेकरं घरी ठेवतात, आणि ते तिकडे कलर टिव्या लावतात. आमचे ते कीर्तनाला
मग म्हणजे आमच्या गावात इथला नव्हता चालू आहे, माघारी फरक नाही पडला. पाईपलाईन काय कुठे फुटली तुझ्या घरात होती, घाबरतं मंडपात. सगळ्यांनी येतात, 3-4 पोरं आले. पोरं दाबत जा दिली भाऊ मंडपात. विठाला विठाला गणपती बाप्पाच्या हाती फरशा आबा कुराळ म्हणतात. कुराळ. हनुमंताच्या हाती काय भाऊ असं बोलत जा. पुढच्या माणसावर कीर्तन असते. पुढच्या काही काही लोक घर बांधतात, पुढची भिंत बांधतात, बांधायला खंडार कसंही असो. मागच्या आपल्याला काही कीर्तन नाही, पुढच्याच कामाचे आहे. हे 4 आणि 3 3 त्याच्यावरच आपलं कीर्तन आहे. हनुमंताच्या हाती गदा आहे, गणपतीच्या हाती देवीच्या हाती सगळंच आहे. त्रिशूळ आहे, बाणी आहे, सगळंच आहे. आणि आपण गणपतीच्या देवतीच्या मिरवणुका काढल्या की पोळची हो ते देवशस्त्र घेऊन आले. कशासाठी बसवलो? आपल्याला छानच नव्हता. शिवाजी महाराज तुकाराम महाराजाच्या कीर्तनात जाऊन बसत तलवार घेऊन, आणि मग कीर्तन चाले. लोक ऐकत, पण गावातले भाव पण गोठणारे, गावातले काही पंडित गोठणारे. कुंभ्याचा पोऱ्या ब्रह्मज्ञान सांगते, डुबोळ्याचा गाथा. घेतली मिटिंग. अवकाळी लोकांनी मिटिंग घेतली की काय करतील सांगता येत नाही. त्याच्या मिटिंगवर फार ध्यान ठेवावं लागते. अवकाळी ढग माहित नाही का, म्हणतात येतात भ्या पाणी. अरे गहू पडी गेला, कसा पडी गेला? अवकाळीने ढगाईने मिटिंग घेतली. मध्ये त्याची जर ढगाईची मिटिंग झाली तर असा सत्यानाश पिकाचा होते, तसा गावाचा सत्यानाश होते. अवकाळी लोकांनी मिटिंग घेतली, तुकाराम महाराजचा गाथा डुबवायचा आहे. मला सांगायचं आहे, नाही लाज धरीत, एवढ्यावर मला बोलायचं आहे. रामेश्वर शास्त्री गेले तुकाराम महाराज, उद्या सकाळी 5 वाजता गाथा आमच्या अंगणात आणून टाका. तुकाराम महाराजांना रातभर एक एक पान जमा केलं, लढत. तेव्हा ज्याच्यासाठी ते मला पाठवलं ते कार्य मी केलं. पण आता एवढ्या कष्टानं हा गाथा मी, आता हा डुबोय तू पाहिजे ते मनात वाटेल तसं कर. एक एक पान जमा केलं, सकाळी 5 वाजता गाथा घेऊन टाकला, लोटांगण घातलं, घरी वापस आले. तुमच्या गावात जर भांडण झालं तर आमंत्रण देत असतात काय की आम्ही आता भांडण करतो, पाहण्याकरता येण्याची कृपा करावी. नुसतं आवाज येऊ द्या कोण्या गल्यातून. पोहेतच निघतात. कशाला जातात भांडणात? काय भेटते आपल्याला? कशाला जातात लोक भांडणात? नुसत्या शिव्या पाठ करायला जातात. काहीच नाही जातात. तसे लोक काही गाथा डुबवायला आमंत्रण द्यायचं काम कळलं नाही. गाठ्याने एक दगड खालून बांधला, एक दगड वरून बांधला आणि डोक्यावरती ठेवला आणि चालले इंद्रायणीच्या डोहावर गाथा डुबवण्याकरता. ते का भजन होता? नुसता कल्ला हल्ला. सगळे पुरले. ना गावकरी फार भारी जातात. तुमच्याही गावात परमार्थ टिकून आहे, याही गावात तुम्ही टिकवला. असे संस्कारिक गाव फार मोजके आहे. मानावं लागेल तुम्ही हे जिवंत ठेवलं. हे तुम्हाला प्रशस्ती पत्र आहे. हे प्रशस्ती पत्र आहे. तुमच्याकडे टाळकरी नसू दे, टाळकरी होण्याकरता मागची पुण्यही लागते. हो, तुम्ही आताच नातू पंतू गुन्ह्यात जा हरिपाठात. बारके लेकर सरे आणायचे. हे गावातले तुम्हाला जाहीर मे महिन्यातलं आमंत्रण मुक्ताबाईवर. फक्त शिक्यासाठी यायचं. सण खायचं, सण झगायचं काही आलं नाही चालेल. आमच्यातला माणूस नुकत्या पंक्तीत कधी जेवला तरी आमचं वाया जात नाही अनाज महाराज. एवढा आमच्या अनाजात पावर आहे. कारण लोकांना दिलेलं दान अन्न असते, ते पवित्र अनाज असते. ते अशा पोराच्या पोटात गेले ते आपोआपच संस्कारिक होतात. नाही पोहा झाला चालेल, नाही कीर्तनकार, नाही टाळकरी झाला चालेल, पण झुम बराबर झुम शराबी पिया बराबर माई खराबी तर नाही करणार. साऱ्या गावाची बदमाश पोरे आणून द्या मुक्ताबाईवर. 1 रुपया कधी मागिन तर मला 5 खेपटा मारायचे. लुबड बुवा नाही. विठाला विठाला
आमच्या संस्थानावर देणारे भरपूर आहे. हो, मे महिन्यात शिबिर असते, मोफत असते. विद्यार्थ्याला फी नाही, शिक्षकाला पगार नाही. जाऊ द्या तिकडे, जाऊ द्या. माझ्या दृष्टांतावर या. चालले इंद्रायणीच्या डोहामध्ये गाथा घेऊ. तुकाराम महाराज सुद्धा तिथपर्यंत गेले, दगडावर बसले, गाथा डुबवला. देवाला चिंता पडली. देव म्हणे ज्या कामासाठी तुकाराम महाराजले पाठवलं ते काम तर झालं. आता जर गाथा डुबला काय होणार आहे पुढे? खरं सांगा महाराज, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज जर नसते तर आम्ही काय केलं असतं बापू? या वयात आम्ही कीर्तनात बसायच्या पेक्षा बारवर बसेल असतो. आता असतो ना. एका खटल्याला, एका कुटुंबाला एक बोकड्या लागत होता आपल्याला. जर तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली नसते तर आज आपण माणूस म्हणून जीवन जगून राहिलो. हे ज्ञानोबा माऊली, तुकोबा राहायचे उपकार आहेत महाराज. त्यावेळी महाराज गाथा डुबवण्यात आला आणि देवाला चिंता पडली. इकडे तुकाराम महाराज बस अन्न पाणी सोडून दिलं. हा, जिजाबाई यायची, 2 घास तरी घ्या, लेकरं यायचे, तुम्ही जेवल्याशिवाय आम्ही जेवणार नाही. काही काही बाय भजत येतात खाऊन घेतात आणि मग भजत येतात. आपल्या गावात नाही तशी बायको. काही काही बाय तसंच आहे ते. तैतात काही काही बायाचं पाहतात म्हणजे कसे आहे. आमच्या भागातला आहे बरं हे. म्हणजे आमच्या इकडलं काहीच माहित नाही. मी आजच आलो. जिजाबाई हे घास खायची बाई. हो, उपोषण मांडलं तुकाराम महाराज. अन्न नाही, पाणी नाही, डोळावरच बसले. काहीच नाही. देवा तुले चिंता, बाजाराची चिंता नाही हो, लेकराची काहीच नाही, नुसतं परमार्थ. विचार करा महाराज, देवाला चिंता पडली. देव गेला घरी. आपण रात दिवसा कोणाच्या मागावा? आपला कातोळा काय? हे लाईव्ह चालू आहे म्हणून जरासं कुलूप आहे बरं. नाही तर मागाडी बिरेक नाही, पण तुमच्या ज्या बिरेक लावा लागतात. आपलं रात दिवसा कशासाठी प्रयत्न आहेत आपले? पैसा. कीर्तनकारासहित सगळेच काय? पैसा, पैसा. हे जे लक्ष्मी आहे हे त्याची बायको आहे. कोणाची? देवाची. कोणाचं ताट रिकामं ठेवायचं, कोणाचं ताट भरलेलं ठेवायचं हे देवाच्या हातात आहे. ते लक्ष्मी आहे आणि तिला जलदेवता प्रसन्न आहे. देव गेले म्हणून तू असं कर. तुकाराम महाराजचा गाथा पाण्यात धरून ठेव इंद्रायणीच्या डोहात. मी आता कीर्तन समाप्त करतो. जरासं मोकळं बोलतो तुमच्याशी. अभंगाले सोडू, रोडच्या खाली गाडी उतरवतो. लग्न व्हायला आहेत ना? संन्यासी नाही ना? म्हणजे असंही करत नाही, ते असंही करत नाही. काय काय व्हायलाय का? घरून धमकावून गेला की माने आलोय की नाही? हे हुशार लोक आहे. तिथे कोण आले झांबले घरीच कोणले बाय ना. झांबलेले मंडप नाही दिसू देत बाय. काही काही बायानं तर टांग्याचे घोडे करून टाकले. वावर ते घर, घर ते वावर. जांभलेले हरिपाठही नाही, काकडाही नाही, कीर्तनही नाही, कोणती वारी नाही. जांभले हो मरचान रे यानी इकडे. सुखाची जागा हेच आहे. मी काय विचारून राहतो? काय विचारलं होतं तुम्हाला? लग्न झालं का नाही? ज्यांचे लग्न झाले असतील त्याला विचारतो. घरी जाऊन फक्त आपापल्या घरच्या बाईला एवढं म्हणा, तू पाण्याच्या हौदात 10 मिनिटं बस. कोणाची पावर आहे का? दिलीप भाऊ बोलणार नाही तर उद्या सकाळी 12 वेळा आला की एका म्हणे त्या कीर्तनकाराच्या वायला तुटल्या, तुटल्या काय? महाराज आपली हिंमत होणार नाही. मजाक मध्ये म्हटलंय तर बस आली आपली मोजून. पण भगवान स्वतःच्या बायकोने 13 दिवस पाण्यात ठेवलं आणि 13 दिवशी उदका माझी वया ठेवून माझी वया
तुकाराम महाराजांना आलेला अनुभव आहे की तुकाराम महाराजांचा गाठा वर आणण्याकरता 13 दिवस स्वतःची बायको बसवली. काही देवाला लाज आहे? ते तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्याच्या साधावया भक्ती काज नाही लाज धरीत. कालचा अभंग कोणता होता? श्रोते ऐकणारे बरं का महाराज, मानावं लागेल. आजचा अभंग आहे साधावया भक्ती काज नाही लाज. एवढ्यावरच आपल्याला बोलणं आहे. ऐकणारे आहेत म्हणून आता पुढे नाही, एवढ्यावरच रेस मारू आपण 2 घंटे. विठाला विठाला आता साधू संत असो, महात्मा असो का प्रापंचिक असो, संन्यासी असो, कोणीही असो, पोटापुरतं काम करावंच लागते आणि देवाचं नाव घ्यावंच लागते. जो पोटापुरतं काम करत नाही, देवाचं नाव घेत नाही, त्याच्यासारखा मूर्ख कोणी नाही. आणि मूर्खाचे लक्षण सांगण्याचं काम नाही. एका माणसाला सर्व गाव मूर्ख म्हणे, तो म्हणे आपलं गाव मूर्ख आहे, गाव सोडून जायला पुढे दुसऱ्या गावाला गेला. आता पहिल्या काळात काही नळ योजना नव्हती, विहिरी नव्हत्या, नदीचं पाणी भरायचं ना. जुन्या आमच्या माय मावल्या असतील, म्हाताऱ्या मावल्या, नदीवरलं पाणी आणायचे होते की नाही. आता सुखसोयी झाले की नाही. आता काय झालं, मातीचं घर राहिलं नाही. जिकडे तिकडे नळ योजना नाही का, जिकडे तिकडे टाईल बसली. सुखाचे दिवस आले की नाही तुमचे? आले का नाही? जागीच संडास, जागीच बेडरूम, जागीच स्वयंपाक, बेलगोईच्या पोळचे एवढी होती ना, येणं काकड्या येणं पाठात पावल्या. जाग्यावरल्या जाग्यावर त्या स्टाईलवर लोक वातानं बिना बँडचे नाचून राहिले. का काय झालं? वाद झाला नाही. सारखे राहायचं तर ठीक आहे का? सुखाचे घर आहेत का? सुखाचे घर नाही. आपल्याला घरच सोडावं लागेल, पायीच जावं लागेल, मंदिराला फेऱ्याच मारावं लागतील. हो काय सांगावं महाराज. आता मी मुद्दा सोडून बोलत नाही. त्यातल्या ते हे एकटं इथून मापुडून लावून गेलं, हे नाही पाहिजे मा कीर्तनात. पण आता त्याची इच्छा आहे, आपण नाही म्हणत नाही, म्हणून जरा मापात बोलतो. एका जणाला सर्व गावच मूर्ख म्हणे, तो गाव सोडून गेला. माय मावल्या नदीत झिरा करायच्या, त्यातलं पाणी आणायचे उन्हाळ्याच्या टाइमात, जिकडे तिकडे पाणी आटायचं.
हा गेला दुसऱ्या गावले आणि पाण्यात उतरला आणि बाया पाणी भरून राहिला, हा उतरला आणि हातपाय धुतले. बाया म्हणत हो मूर्खा कोण्या गावचा आहे? तो म्हणे गावचं कोण भेटलं तुम्हाला की मी मूर्खा? तू काय तुझे लक्षणं सांगून राहील ना मूर्खाच्या. तसं मूर्ख माणूस कोण आहे ओळखण्याची गरज नाही. जो पोटापुरतं काम करत नाही, देवाचं नाव घेत नाही, त्याच्यासारखा मूर्ख दुसरा कोणी नाही. मग साधू असो का कोणी बी असो, सेवा करावं लागते. मग संत सेना महाराजांचे वडील देवीदास बुवा होते आणि ज्ञानोबा माऊलीचे वडील विठ्ठलपंत होते. इतिहास सांगतो तुमच्या समोर, ऐकणारी मंडळी आहे म्हणून. संत सेना महाराजांचे वडील आणि ज्ञानोबा माऊलीचे वडील एका गुरुकुळाळे होते. शिकण्याकरता काशीला ब्रह्मानंद स्वामीकडे शिकण्याकरता होते. आणि पाठ झाला की स्वामी सांगायचे, महाराष्ट्रात जर गेले तर महाराष्ट्राचं दैवत पंढरीश परमात्मा आहे. तुम्ही त्याचं दर्शन घेतलं की तो भगवान परमात्मा काम करत असताना लाज वाटत नाही, दर्शन घ्यायचा आणि पाठ सोडून द्यायचे. विठ्ठलपंत इकडे निघून आले. इकडे 4 अधिकारी झाले, निवृत्ती दादा, सोपान काका, ज्ञानोबा माऊली आणि मी ज्या संस्थानावर राहतो आदिशक्ती मुक्ताबाई देवस्थान नेऊन तापीतील. हो, मी शेगाव भागातला म्हणून शेगाव संस्थान टाकल्या गेलो. मी त्याच भागातला. हो, पण माझं बालपण सुद्धा मेहुणलाच गेलो. नानाला माहिती आहे सगळ्यांना. विठाला आणि देवीदास बुवा राजाकडे राहिले कामगिरी करण्याकरता बांधवगडला. हो, जबलपूर जोड उमरिया म्हणून ठेशन लागते आणि ठेशन जोड हो बांधवगड म्हणून आहे. तिथं राजाची काय दाढी कटिंग करायचे आणि आपलं प्रपंच भागवायचे. असं करता करता शेवटचा वेळ आली, पंढरपूरला येता आलं नाही. संत सेना महाराजांना बोलावलं आणि सांगितलं, सेना मला वचन दे, तू जर महाराष्ट्रामध्ये गेला तर भगवान परमात्म्याचं दर्शन घेतो. भगवान परमात्मा काम करत असताना इतकिंचितही लाजत नाही. मला वचन दे. वचन घेतलं आणि प्राण सोडला. मग बापाची जबाबदारी मुलावर आली राजाच्या दरबारात दाढी कटिंग करण्याकरता. मग बरेच दिवस निघून गेले. बालपण आपल्या महाराष्ट्रामध्ये गेलं सेना महाराजांचं आणि ते संत संस्कार आले. आणि साधूला काही देश नाही, जात नाही, पात नाही, काही नाही. चांगला अधिकार मोठा होता. संत सेना महाराज देवपूजा करायचे. मग पंढरपूरला येणं होत नव्हतं. मग सेना महाराजांनी काय करायचं, 2-4 वारकरी पंढरपूरला जाताना पाहिले, घरी न्यायचे, डाळ्या कटिंगा करायचे, जीव घालायचे, दक्षिणा द्यायची, जे हेरी करायचा. एक दिवस 10-12 वारकरी पाहिले, नेले घरी, डाळ्या कटिंगा चालू केल्या. आणि तिकून राजाचा निरोप आला, सेनेने बोला दाढी करायची आहे मला. दारात त्यांची बाई उभी होती, सेना महाराजांची पत्नी. राजाचा निरोप आला, सेनेला पाठवा. हो म्हटलं. इकडे पाहतात तर आता वारकरी जर असे गेले तर त्यांचा नियम बंद पडेल. तिकडे जर नाही जाऊ दिलं तर भाजी भाकर बंद होईल, नोकरीहून काढीन राजा. तरी जर आमची बायको असती तर, समजा आमदाराचा निरोप आला की महाराजले बोलावं, आमची बायको काय करत होती? आमची बायको म्हणत होती, काय बसले देवपूजा करत, वारकरी जीव घालत, आमदाराचा फोन आला ना, काही दिन ना जा ना, कोणाचं भलं झालं हरिपाठ करू करू ही बोलत होती आमची बायको. बोलते सेना महाराजांची पत्नी होती महाराज, काहीच बोलली नाही. दाढी कटिंगला उशीर झाला. रामसिंह राजा आणि त्याच्या अंगाला कोळ होता, त्याच्या अंगात आग व्हायची. तर म्हणे जा सेनेला पकडून आणा, बांधून ठेवा. निघाले शिपाई. देवाची चिंता पडली. आता जर वारकऱ्याला हा जीव घालून राहिला, दक्षिणा घेऊन राहिला, दाढ्या कटिंग करून राहिला, याची जर लाच गेली, यानं जर मार खाल्ला, आपली काय राहील? देवानं विटेवरून मुडी खाल्ली. बांधवगडला 2 धपट्या होत्या, एक राजाची, एक जनरल. जुन्या काळात ब्लेडचा वस्तारा होता काय? कोणता होता? साधा. तो साधाच होता की नाही? तोच म्हशीले तोच आपल्याला असं पहिला काळ. डोळ्याले तोच असेल, आपल्याला तोच असेल. बिलकुल असे हवी वर दिसला की लेकर पचत नाही का, टरटर लागे ना. हो काय ते काही घासायलाही मिळेल नसे ना. तो एकदा घासला की बस 7-8 बुटे व्हायचे, बुटे डोळे लावलं, जाळ्या करत जाय तिकडे. जुना काळ तो.
दोन 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 धोपट्या होत्या. देवाने ती धोपटी घेतली, बगलात घातली, संत सेना महाराजांचं रूप घेतलं आणि संत सेना महाराजांची जाळी करण्याकरता गेले. नमस्कार केला. महाराज उशीर झाला, मला नोकरीवरून काढू नका, माझे मुलं बाळ उपाशी राहते. सेना महाराज इकडे वारकऱ्याची दाढी करून राहिले आणि ते दुसरी धोपटी घेऊन राजाच्या दरबारात राजाची दाढी करायला सुरुवात केली. सोन्याच्या वाटीत पाणी घेतलं. माणसानं ज्यानं त्यानं ज्याच्या त्याच्या पोहोचणं राव, ज्याच्या त्याच्या श्रीमंत माणसाला कशाला गरीबाचा आव्हान, कशाला फाटके कपडे घाला, दलिंदरी ओके राहा ना, हातात अंगठ्या घाला, वर्गणी द्यायची आपली हात पुढे करा, पैशावाल्यानं पैशानं परमार्थ करा, गरीबानं इथून काहीच नसलं द्यायला वर्गणी तर इथून झाडझूड करा. टाळ उचला. विना गरीब असून सेवा करत नाही आणि पैसा असून वर्गणी देत नाही, दोन्ही मुक्ताबाईच्या धरणात आणून डुबवले तर पाप लागत नाही. सेवा करा. सोन्याच्या वाटीत पाणी. राजा होता तो. त्यात काय आरसे होते का मोठाले? एकच आरसा असे, ते नाही उभं दाढी दाखवल्यावर त्याच्यावर दाखव का काही कमी जास्त. तुमच्या काळचा गोष्ट विषय सुरू आहे बरं. हा आमच्या काळात तर बापा रे, इकूनही आरसा इकूनही आरसा. म्हातारा मंडळीचा काळ होता तो. छोटा आरसा असे, त्याच्यातही बरोबर दिसे ना, बस तो सगळं दाढी गिडी झाल्यावर दाखवत पहा काही कमी जास्त आहे का. आता मेसूर गिसूर लावल्यावर काय कमी जास्त होईल, पण भाली तसंच दाखवत आहे. आमच्याकडे भाली म्हणतात, तुमच्याकडे भावी म्हणतात नाही का. शब्दाचा बदल पडते काय काही. ध्यानात घेत जा. विठाला विठाला. चांगल्या भांड्याचं काही प्रमाण आलं ना. इंग्रज लोक आपल्या लोकांना कोंडत तर जलमरच्या ताटलीत खाऊ घालत. जलमरच्या याच्यात काय होते, बुद्धी कमी होते. मग त्याला माहित होतं हे भारतातले लोक बुद्धिवान आहे, म्हणून याची बुद्धी कमी झाली पाहिजे, त्यासाठी आपल्याला जेलात जलमरच्या ताटलीत आपल्याला खाऊ घालत. आताही आपण पाणी पिण्याकरता ग्लास तांब्या पितळचे पाहिजे. बायाने भांडे मोडून टाकले, स्टीलचेच भांडे आणले, चांगले भांडे मोडून टाकले. अजूनही माय मावलेला माहित नाही चांदीच्याच तोडल्या का पाहिजे तर सोन्याच्याच दागिने का पाहिजे. अजूनही माय मावलेली माहित नाही. फक्त सासू घालते, हे घालते, हल्लं बुजाळण्या मागं बुजाळणं आहे का माहित का पाहिजे. और चोरी करतात लोक, तांब्या पितळचे का नाहीत पाहिजे, सोन्याचेच दागिने का पाहिजेत महिला मंडळीने, चांदीच्या तोडल्या का पाहिजे. काही काही बाया अशा करून राहिल्या, काय कीर्तन करून राहिला, असं नाही अजून ते माहित नाही. ऐकून सरळ बसा, भजन करा. काही काही बायले तर अशी थंडी बांधून राहिली की असं तोंडही बांधून आणून पाहिजे. जशा काही गुरुजा बसवल्या मोकळं वाटलं पाहिजे. अजून मी तुमचे डोके फ्रेश करतो, पण टाइम आहे, थोडा टाइम आहे. त्याने आपण दृष्टांतामध्ये बसलेला तुम्ही स्वयंपाकगृहामध्ये काम करता. आपण सोन्याच्या वाटीत पाणी घेतला, इथलं ध्यानात तुझा. मी रोडच्या खाली गेली गाडी, आता यायला कधी सांगावं. स्वयंपाकगृहामध्ये इटलेल्या भाज्या असतात, लहान मुलाची सू आहे, शी आहे, तुम्हाला साफ करावं लागते. जंतुनाशक, जेवढे जंतू खराब असतात तेवढं तुम्ही स्वयंपाकगृहातलं खराब काढता आणि स्वयंपाकखोली स्वच्छ करता. सोनं आणि चांदी हे दोन वस्तू अशा आहेत की त्या रोग प्रतिकार शक्ती आहे. ज्या बाईच्या गळ्यात सोनं आहे आणि चांदीच्या तोडल्या त्या बाई कमी बिमार पडते, कारण तिच्याजवळ रोगाचे जंतू थांबत नाही. माणसं म्हणते आणायला लावते चांदीच्या तोडल्या, आता तुम्ही तर बसता 5 पारद्या जोडल्या, घे 50 रुपये. नवऱ्याले म्हणा लग्न काल लावलं होय. माणसं म्हणते भांडणं लायला हे खरं आहे, म्हणून सोन्याच्या चांदीच्या तोडल्या. मग काही काही बायाच्या अंगावर सोनं चांदी असते की नाही, त्या बाया चमकतात. बाया म्हणतात माय तिच्या अंगावर सोनं आहे, काय चमकी राहिली, काय चमकी राहिली नाही, रोकच थांबत नाही त्या बाईजवळ. हा असं आहे ते. सोन्याच्या वाटीत पाणी घेतलं. महिला मंडळीसाठी गाडी बाहेर घेतली.
महिला मंडळीला माहित पाहिजे ना कशासाठी सोनं कशासाठी चांदी. हा, रोगाचे जंतू थांबत नाहीत. मग असो, सोन्याच्या वाटीत पाणी घेतलं. राजा आहे तो, ज्यानं त्यानं त्याच्या पोचणं राहावा. आरसा नसल्यामुळे सेना महाराजांकडे राजा पाहायचा आणि वाटीत पाहायचा. वाटीत पाहिलं की देव दिसे त्या पाण्यात, वर पाहिलं की सेना दिसे. राजा बावरला, तो म्हणे हे काय, इकडे पाहिलं की देव, इकडे पाहिलं की सेना. प्रमाण आहे. कैसे विपरीत झाले परी वाटी माझी दिसे हरी, वाटी माझी दिसे हरी, वाटी माझी दिसे कैसे विपरीत झाले परी वाटी माझी दिसे हरी. दाढी झाली, आरसा दाखवला. राजाने आरसा पाहिला, आरशात देव दिसायचा. रूप पाहता दर्पणी, पण इकडे पाहिलं की सेना दिसायचा. राजा बावरला. राजा म्हणे कसं झालं, वाटीत पाहिलं देव, इकडे पाहिलं सेना. आरशात पाहिला देव, इकडे पाहिलं सेना. मग 1 तास बाकी राहिला होता दाढी करून. 1 तास बाकी राहिला होता. देव म्हणे नाना, देव म्हणे हव्याच्या रूपात 1 तास राहिला, करू का मालिश? 1 तास राहिला, करू का मालिश? 1 तास राहिला. देव म्हणे, राजा म्हणे बर. राजानं हो म्हटलं. राजाच्या अंगात पोळ होता. पोळ 18 प्रकारचे आहेत आणि वात 18 प्रकारचे आहेत. काही बसतात, काही बसत नाही. आणि पोळात आग असते, ऊन सहन नाही होत त्या माणसाला. पोळ काही मोठी बिमारी आहे, काहीतरी शरीराला कमी पडते, पोळ होते. पण त्या पोळात आग होती. देवानं जसा हात लावला त्याचा पोळच गेला. आता असं म्हणा बा, रोग जायशी देवाचा हात लागेशी, हळा बसेशी डांग. आता आलं तुमच्या थोडस गावरान बोला लागते. त्याचा रोग चालला गेला, तो अधिकच प्रसन्न झाला. अरे शेण्या, आता देवाचा हात लागला. आता देवाचा हात सामान्य आहे का? हो, देवाचा हात लागता बरोबर प्रसन्न झाला. शेण्या काय पाहिजे ते माग. देव म्हणे काहीच नाही, मला फक्त नोकरीहून दूर करू नका, माझे लेकरं उपाशी राहते. घरात गेला, सोन्याच्या मोहरा आणल्या आणि धोपटीत टाकल्या. धोपटी भरली. देवानं ते धोपटी लावली. सेना महाराजांच्या घरी अटकवली, पंढरपूरला चालले गेले. 3 वाजता वारकरी सार झाले. 3 वाजता वारकरी चांगले सण जेवले ना. उडदाची डाळ पोया चांगले सण जेवले वारकरी. वारकऱ्याला माहित नाही 8:30 झाले म्हणून. चांगले सण जेवले. 3 वाजता सार झाले वारकरी. आणि मग सेना महाराजांची पत्नी सांगितली, तुम्हाला राजाचा मालक बोलायला आलाय 12 वाजता. म्हणे हा. तशीच ती धक्ती घेतली, पाहिली नाही, उघडली नाही. राजाच्या दरबारात लोटांगण घातलं. राजा आराम करून बाहेर फिरायला निघालता. कोळही गेला, फ्रेश झाला, एकदम देवाचा हात लागला ना, गेला. सेना महाराजांना लोटांगण घातलं. याच्या पुढे असं होणार नाही, मला नोकरीहून काढलो का, आज उशीर झाला, माफ करा, माझ्या लेकरं बाळ उपाशी मरतील. सेना महाराज म्हणा, ओ सेना, तू येऊन गेला ना, दाढी करून गेला नाही ना महाराज? अरे आलता तू. मी आलो नाही महाराज. आलता तू. तुला आशा लागली नाही का, सोन्याच्या मोहरा दिल्या तर डबल भेटल्या पाहिजे नाही? उघड धोपटी. धोपटी उघडली. सड भरे. बापाच्या वचनाची आठवण झाली. भगवान परमात्मा भक्ताचं काम करत असताना किंचितही लाजत नाही. हे काम भगवंताशिवाय कोणच नाही केलं. सेना महाराजांनी अंतर ताळलं आणि राजाच्या समोर शपथ घातली. राजे, मी आलो नाही. पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, मी तुमची दाढी केली नाही, दाढी देवाने केली. माझ्या कामासाठी जर भगवान परमात्म्याला यावं लागत असेल, आजपासून नोकरी करणार नाही.
राजाचा दर्जा देता त्यांना. आज बांधवगड आहे ते व्याघ्र प्रकल्प आहे तिथे, तिथं त्यांची समाधी आहे. मला सांगायचं एवढंच आहे, भक्ताचं काम करत असताना एक किंचितही लाजत नाही. अभंगाचं पहिलं चरण. चालवया भक्ती प्रपंच करत असताना एक भगवान परमात्म्याने सोनं मिळवलं आणि एक रावणाने सोनं मिळवलं. देवाची दारका डुबली नाही. रावणाचा काय साधा हिशोब होता का? 80,000 बायका होत्या. तुम्हाला थंडी वाजून राहिली का? जाता एक बायको तुम्हाला हरिपाठात कीर्तनात उभी राहू देत नाही. त्यानं 80,000 कशा सांभाळायला काही करंट लागला की नाही तुम्हाला? कशी कशा बजाला हो नाही, हा नाही, असं नाही. कीर्तन भारी जाते. 80,000 तरी असे ठकठकच पाहून राहिले. आपल्याला एक बायको हरिपाठ घेऊ देत नाही ना. त्यानं 80,000 बायका सोन्याचे घोरो, भीता सोन्याच्या होत्या. काय होतं? भीता. ह्या भीताळा तुमच्याकडे काय म्हणतात? भीताळाच म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात काय नाही, आमच्या इकडे भीता म्हणतात. जो स्लॅब होता घरावर, आपला स्लॅब कशाचा आहे बाळा? असारी, सिमेंट, गिट्टी आहे का? आपलं झाला स्लॅब. रावणानं सोन्याचं पाणी केलं रावणानं, आणि त्याचा स्लॅब टाकला होता. साधी गोड आहे. या वर्षी काय पावसाळा झाला मला. तुमच्याकडे पीक पण चांगलं असेल पावसाळ्यात. बाबा बंदच ना होय. आमचे कपाशाईवाले आहे, श्रावण महिन्यात सबर करत मग 10 होईल 12 होईल. पट्ट्याची मेहनत 10 पोळ्या झाला तरी बंद होईल पाणी. कापस इकडे माहिती पडले नाही. आपल्या बाजारात त्याचे कापस सोयाबीनला नुसत्या चिपट्या शेंगात होत्या. कठीण काम आहे महाराज. सांगलं ना कुठलं एवढ्याला मग असं पोळीचं साल आलं की ज्या बाया त्या वयात पोत असते त्या बाया वर टाकतात पोत वर. आमच्या भागातले सांगतो वर. असे या ना त्या काही बाहेर दिसत नाही. आली कोण बसल्या तुम्ही सांगा. अंदाजे झिटी कॅसेट सुरू आहे त्याची. तुम्ही खाली बसले चालते. 10-12 बाहेर काहीच नाही दिसून राहिले. काही दृष्टांत दिशाची असतात, काही ऐकायची असतात. सोनं काही माय मावले असं वर काढतात, काही कानातले असतात लमकणारे. मग आता सकाळी चहा झाला दोघांचा आणि बसले. मग माणूस म्हणते बा मी तुला म्हणत होतो. काय म्हणत होतो? दोघं जण तू दुसरा गेअर टाकत नाही, पहिलाच गेअर असते. त्याला ते कानातले दिसतात. बायको बोलते तर बाया कानातले द्याला धरण लावले नेले. आपला बजेट बसते. मग डोकं नव्हते. दादा विकली, बाजरी विकली, याच्या 4 ग्रॅम करून दे. हो ऐकत नाही. काही बाय देतात हो काढून न्या. तो धरणगावले नेते
आणि तिथून बाजार घेऊन येते. आणि झूम बाया सांगतात मा मालकानं असा बाजार आणला मला 8 दिवस वांदा नाही तुझे कानातले गेले काय वांगे सांगायचंय. असं साल आल्यावर रावणाचा प्रपंच नाचला प्रपंच सांगू लागला. मग बाया काय करतात 5-10 ग्रॅम माणसं कोयात राहू देतात. मग आमच्याकडे बाया तो पदर टाचतात. इकडे नाही तशी पदर. इकडे बापा आले गेले ती कदर पतीचेरीची सादर डोक्यावर पदर. ज्या बायला घेणं नसलं त्या बाय दुकानातून कचरून आणत जा. आमच्या गावात एका बाईचा पदर मोटरसायकलच्या मागच्या चाकातच अटकला. हे पडले. तिचा नवरा लाल तोंडे बांधरच झाला. एका काय ते मोटरसायकल मध्ये पदर अटकला की त्याचं काय द्या नाही. आणि बाई पदर चालला बसली रस्त्यावर मोटरसायकलवर मेकअप करत. काम नाही बाबा पदर लंबा सोडत नका जाऊ. काही काही बाय आमच्याकडे असा पदर टाचतात लागे पोत वदर काढतात. अशी कुठे जायचं असलं की असा पोत अशी सोन्याची पोत हा अनाशा चालतात. मी म्हटलं मावशी अशी कुठं करून चालतं म्हणजे बाबू सोन्याची पोत कुठली पाहिजे. मी असं रावणाची लंका कुकडे सैली दिसली ते ती पोत कुकडे काढली. आपलं सोनं परमार्थ आहे. आपलं सोनं संस्कार आहे. तुमचा आमचा प्रपंच म्हणजे काय. हो चांगल्या चांगल्याची वाट लागली तर आपली काय वाट शिल्लक राहील महाराज. म्हणून परमार्थाकडे वळा पण इमानदारीनं परमार्थ करा. देव आहेच देव नाही असा भाव ठेवू नका. फक्त ओरिजिनल देवावर भाव ठेवा. काही काही माणसं नेहमी कीर्तना समोर बसत. दुसऱ्या बारीने गेलो दिसले नाहीत बसेल पुढे. का ते समोर बसत ते कुठे गेले म्हणे ते दुसऱ्या पंथात धसले. कीर्तन झाल्यावर गेलो त्याच्या घरी. राम राम कोण्या पंथात धसले काही नाही बा ते भोलेनाथ आणि ते विठोबा आणि तुमचा हनुमंत सारे देव जुने झाले. मी दुसऱ्या पंथात धसलो. चांगला आहे दगडापेक्षा इट मऊ. दुसऱ्या पंथात धसले ना बर. मी सांगून राहिलो इमानदारीनं परमार्थ करा. गेलं मी आणलं मुलं बाळ म्हणे चांगलं आहे. पत्नी चांगली आहे. आई चांगली आहे. बाबा हा म्हणे बाबा थकले थोडे थकले बाबा. मी आपलं एवढं करू द्या फक्त तुमचा बाप जुना झाले की तुमच्या माईले दुसरा नवरा नका करू. लाजा इकल्या या पंथात जाय त्या पंथात जाय इकडे जाय टाइमपास करू नका. एक खट्ट्या बसवा असा 38 वर्ष झाले परमार्थ सुरू आहे. एका ठिकाणी बसलो हे गावचं 3-4 वर्षातच कोणी कोण्या पंथात कोणी कोण्या पंथातून झालं सत्ता मोडून टाकतात. चालले तसं करायचं नाही महाराज. अशी पक्की निष्ठा ठेव. आम्ही एकदला चित्ती रुक्माईचा पती देव आहे. इमानदारीनं परमार्थ करा. हा प्रपंचात जर तुम्ही दुसऱ्याला फसवायला गेले तर तुम्ही फसता. भजन करा सांगतो विठाला विठाला. आमच्या भागात एका पोराचं लग्नच नाव आहे. तुमच्या भागातलं नाही सांगत मी आमच्या भागातलं सांगतो. आता आमच्याजवळ दुसरं कुठून येईन. आम्ही इकडलं तिकडे सांगतो तिकडलं इकडे सांगतो. त्याची इथली वय झाली की काहीच केस राहिले नाही. भांग पाळायला मी राहिले त्याने. इथली वय झाली पुरं टकलं पडलं. बाप श्रीमंत होता. बाप गेला धुळ्याले नाही ते केस आणले बसून टोप आणला. पण ओट्यावर जे बसेल असतात गावातले त्याच्याजवळ गेला. हो भाऊ पोरानं लग्न करून लोक म्हणा अन्न गाडी आम्ही बसेला जाऊ मुकाट्यानं. बसले गाडीत त्याला काय पाहिजे ओट्यावर बसणं काय गाडीत बसणं काय. गेले मुलगी पाहिली संबंधही जोडला लग्नही लावलं. नवरदेव नवरी घरी आणली. 10 वाजून गेलते ना लवकर लग्न लावलं. घरी आली नवरदेव नवरी. मग आता नवरी गेली आपला साज बराबर आहे काय पाहिले. आपली टिकली बराबर आहे काय. आपली ओढणी बराबर आहे काय. महिला मंडळीले रूप गेलो त्यानं सजा. माणसानं 5-6 खेप आरशात पाहू नये. जो माणूस 5-6 खेप दिवसातून आरशात पाहते समजून चाला चुकून नंबर लागला हा मागच्या जन्मात बाई होता.
100 रुपये बसतात, रेडीमेड आहे, एखाद्या शर्ट फिट बसून जाते. अबे माणूस जर बाई सारखा चालला तर लोक म्हणतात कोण गाव नसे पाहुणच याचीच जायचे असं म्हणतात ना. माणूस जर समजा असा चालला कोण्या गावचा त्याची जायला यायचं. बाई सारखा जर माणूस चालला तर चालत नाही. पण नवरदेव नवरी गेली आरशात पाहिले हाही गेला. मग यानं मुक्यानं बसव ना, आताच लग्न लावून आला ना, नवरीकडे पाय जाय. नवरी म्हणे काय नवरीनं चंपला की नाही, चांगला जोरानं चंपला. म्हणजे आमच्याकडे अशी रागावली नवरी, तुमच्याकडे काय म्हणतात आम्हाला माहित नाही. चांगलीच जोरानं तो अंदर दोघच नव्हते. आणि एकट्यात बाया जास्त बोलतात माणसाने. का दिली भाऊ होई नाही काही समजत नाही. येणे करी मा बालतीनं राहिला नाही फुटला येणे करी. एकट्यात जास्त बोलतात बाया. पण तरी हा काय याले काय सांगणं होतं की बा मले अजिबात टावलं पडल्यावर बी लग्न झालं, मा बापान ते बापाला फसवलं असं सांगणं होतं नवरीले. पण तसा काही सांगे ना हासे कुठे हसू नाही. एखादा मोटरसायकलून पडला स्लिप होऊन, मग तुम्ही काय करसान? त्याची काय करसान? त्याला उचला लागेल की नाही? तुम्ही पडले काय तुम्ही तर ती थांबू नाही. लागलं तर त्याचे खिसे हुसका चालले जा. आता आम्ही रात दिवसा फिरतो ना, कोणी पडेल असलं की त्याचे खिसे हुसकतो, नाना चालला जातो. त्या मोटरसायकलवाला तर थांबू नये, एक तर उचला त्याले, नाही तर निघून जा. हा हसला. नवरीनं कारण विचारलं का हसले? तो म्हणे मा बापान तुझ्या बापाला फसवलं. हा म्हणे नवरदेव कोणाला म्हणे? नवरीले. मा बापान तुझ्या बापाला फसवलं. थांबणं आता झाला लग्न लावून पहिले तर भेटे ना. जिकून तिकून लकी ड्राफ्ट खुलला. थांबणं दम ना निघे याचा. यानं तो पण केस काढले तिच्या हाती दिले. नाचायला लागला. नवरी बोलते हे महत्वाचं. नवरी म्हणे मा बाप नाही फसला. कसा फसला? नवरीनं दात काढले त्याच्या हाती दिले. व्यवहारात जर आपण कोणाला फसवायला गेलो आपण फसतो. आता जगात परमात्मा आहे. देखो देखी भक्ती करायची नाही, फसवेगिरी करायची नाही, इमानदारीनं परमार्थ करायचा. तेव्हा आहे म्हणजे आहे, काम करते म्हणजे करते. कोणाचं काम केलं सांगतो, भजन करा विठ्ठल. अर्जुन आणि परमात्मा फिरण्याकरता गेले, काम्य कोणामध्ये गेले. आता काही काही जाग्यात पावर असते, काही जाग्यात पावर असते, काही आवाजात पावर असते. कोरोनाच्या पिरियडात जर आपल्या जोडून एम्ब्युलन्स गेली 108 काय होत जाय बापा लागते का नंबर या आहे की नाही. समजा पोलीसची गाडी तुमच्या दारी आली, काय म्हणता तुम्ही? जरी बरे आले. कोण गाडी चांगलं वाटते का पोलीसची गाडी आहे ना? नाही. पोलीसची गाडी कशी काय आली गावात, कोणाच्या घरी आली? त्या आवाजात पावर आहे, त्या गाडीत पावर आहे. तसं महाराज त्या जाग्यात पावर आहे. या जाग्यात पावर आहे की कोणीतरी साधू संतांचे, चांगल्या साधूचे पाय या गावाला लागले म्हणून 38 वर्ष झाले. हे ज्या अर्थी आहे. हनुमान प्रमाण म्हणतात याला. ज्या अर्थी सत्ता टिकून आहे या गावात चांगले लोक आहेत, चांगल्या लोकांचे पाय लागलेले आहे म्हणून 38 वर्ष झाले. हे हनुमान प्रमाण आहे. ज्या अर्थी काम्य कोणात फिरायला गेले आणि फुलं झाडं वेली हे ते, मग आली बा घेतली कुत्र्याने मीटिंग तिकडे. नाही होत कुत्र्याने हा होते सप्ताह सही कुत्र्याले गेले रट्टे पाहिजे. एकही माणूस नाही यायले हाणणारा कुत्र्याले. काळी नाही ना हो आपल्या जो काळी नाही मारायले. काही काही माणसाला कुत्रे भेट नाहीत का? घरची बाई भेट नाही काही काही माणसाची. हा तो असं करते बाई म्हणते काहीच वजन राहिलं नाही आपलं, खलास झालं वजन नाही का? हो बरं. आता थापोळी मारता येत नाही. पहिला काळ होता. म्हातारे माणसं म्हाताऱ्या बुड्याले मारत कळाल का नाही?
लगेच बुड्या लढत तर ताट वाढत. भाजी घ्या पोळी घ्या शेजारणीले म्हणत मले मारलं तरी त्या मालकाने जीव घातलं. आता मारून पावर सापड. मी पोलीस स्टेशनचा नंबर आणला कोण्या बैल फोन केला की तिथून गाडी येते. कोणाकोणाला गेला. सासरा म्हणते नाही नाही आम्ही सुनीला काहीच म्हणत नव्हतो गाडीत बससाठी सांगतो. त्याच्या माता आता तुमचा काळ आला. आमचा काळ आम्हालाच माहित आहे. आपण धुनच घ्यायचे बाकी राहिलो आता. आता पाणी तरी बाहेर पाजून राहिलाय. पुढे आता डायरेक्ट त्या माठातून नळी आपल्या तोंडाला लागलं तिथलं की काही पाणी पाणी करू नको. आता तेवढंच काम आहे की तुमच्याकडे गिल्लास भरले की आमचे सगळे काम आहे. सगळे कामावर टपले. मला रिकाम बोलायला टाइम नाही. त्या काम्यपणामध्ये अर्जुनाच्या मनात आलं इथं जर सुभद्रा असती आपली पत्नी तर आपण दोन दोन गोष्टी बोललो असतो. देवानं टाळलं. ते म्हणे आलोच मी पाणी पिऊन. ताण लागली काय म्हणे हो 10:15 वाजला म्हणे ताण लागली. गेला ना देव पाणी पिऊन येत नाही. तिकडून सुभद्रा होऊन आला झाल्या गोष्टी चांगल्या रंगात आल्या. नाना 10:15 वाजून गेले तरी गप्पा सुरूच गोष्टी सुरूच. अर्जुन म्हणे जाय लवकर ते होईल म्हणे पाणी प्यायला जायला. आता हात होता तो कुकून ये. मग शेवटी सुभद्रा केली. देव गेला आणि तिकडून देव होऊन आला आणि 2 दिवसानं तो घरी गेला. आणि सुभद्रेले पाय. आता एकदम जर बाजारून माणूस आला धरण गावून आणि एकदम टकटक बायकोले पायाला लागला काय म्हणून बायको काय पाहिजे ना नाही. हा ते तुमची भाषा तुम्ही येत नाही. काय म्हणते मला पाहिलं नाही काय बीट करता का आमच्या भाषेत काय पाहता असं होईन आपल्याला. अर्जुनाने तसंच झालं. सुभद्रा म्हणे काय पाहता काही नाही म्हणे तू काम्यपणात जशी होती तशी दिसत नाही. तुम्ही जर म्हटलं बा धरणगावात जशी दिसत तशी दिसत नाही बाई म्हणे मी तर धरणगावात आली नाही आणि तुम्ही कोणा बाई पाहिलं आपलं बातच भांडणावर. तसं अर्जुनाचं झालं. मी घर सोडून आले नाही. काम्यपणात तुम्ही कोणाशी बोलले हात घाईसवर काम आलं भाऊ. हात घाईसवर असं काम आलं. अर्जुनानं तलवारच काढली. खोटी बोलशील तर तिकडून धर्मराजे आले भीम आले तिकडून सगळे झाले. धर्मराजे म्हणे मारता का लोकांची लेख बाय सारखा बसलो त्याची नेऊन दे ना. म्हशीची शिंका का म्हशी भारी असतात काय. मारता का लोकांची लेख बाय नेऊन दे. चांगली वागवायची असेल तर वागव लिहून दे. कोण होता संबंधात म्हणे देव होता. भला देवाले केला फोन. भला कुठे आहे म्हणे वैकुंठात. जेवत असले तर हात आमच्या घरी धुवा. धोतर नेसत असले तर काष्टा आमच्या घरी घाला. अर्जंट मध्ये या. देवाला काय झालं काही नाही. हे म्हणतात तू काम्यपणात जशी होती तशी आता घरी दिसत नाही. मी सोडून गेली नाही दादा घर सोडून. हे कोणासोबत गप्पा केल्या काम्यपणात मला माहित नाही. देव म्हणे आग आपणच लावली. आता या आग आपल्याला इजवा लागेल. बर अर्जुना तुला काम्यपणातली पाहिजे का सुभद्रा म्हणे हो जाय म्हणे. जा धर्मराजा जा भीमा नकुल सहदेव जा जा सगळे दरवाजे लावले. म्हणे अर्जुना काम्यपणातली सुभद्रा दाखवतो तुले. देवानं पदर घेतला की सुभद्रा दिसायची आणि पदर काढला की कटिंग करेल दिसे. अर्जुनाला समजलं हा सुभद्रा हाच देव. एका जणाचा बाप मेला. सर्व मंडळ जमा झालं का वाटलं आम्हाला बाप माय. कोणाची माय मेली काही काही बाया गेल्या बाबू आम्हाला बाप माय. एका जणाची पहिली मेली. साऱ्या गावातल्या मुली गेल्या दादा आम्ही तुला लाखी बांधू. सगळं दुःख निवारण करतात लोक. पण एक दिवस एका जणाची बायको मेली. जे जागी आहे त्याला समजलं जे सगळ्याला ते शेवटच्या दिवशी जवळ घरी जातात. याच्यापेक्षा सोपं कीर्तन नाही करता येत आता मला. गेल्या की का बाय पहिला गेअर टाके ना कोण दरवाजाही उघडे ना. जाय तिकडे ने की फेकून दे आम्हाला सांगू नको.
बहीण मेली तर बाय लाखी म्हण, माय मेली तर बाय म्हणा आम्हाला माय मान, बाप मेला तर म्हातारी माणसं म्हणा आम्हाला बाप मान. त्याची बायको मेली तर कोणी नाही गेलं. आमचा भगवान परमात्मा अर्जुनाची बायको बनला. साधा वया भक्ती काज नाही लाज नाही लाज घरीत. आमचा भगवान परमात्मा भक्ताचं काम करत असताना इतकिंचितही लाज वाटत नाही. नाही लाज घरीत. एक वेळ सरळ बस, हाताने टाळी, मुखाने नामचिंतन. आता फक्त 8 मिनिटं राहिले कीर्तनाची किती आणि आपला एक पहिलं चरण सुरू. आणि तुम्ही जर असं बसेल असते मी 4चे 4 चरण सोडतो. फक्त तुमची तयारी पाहिजे बशाची. बरं हो भाव कुत्रे तुमच्या गावातले कोणीच नाही का गावात? ये तो समझने वाले की जिद है, न समझने वाले की मौत है. अक्कल का पता नाही, तनखा बळा. कीर्तनाले चालत नाही. कीर्तनकारानं दगड मारला कुकडे, वाघाले जर गोळी मारली, वाघ म्हणते गोळी आली कुकूर. कुत्र्याला फेकून मारा तुम्ही, कुत्रे त्या गोट्याच्या मागे पळते. तसे श्रोते नाहीत पाहिजेत. ऐकणारे फार सतर्क पाहिजेत. हो या सप्ताहामध्ये महाराज अशी सुरक्षा ठेवली, अशी सुरक्षा ठेवा जेणेकरून शिल्लकचे वाढवा. दिलीप भाऊ म्हणत आमची संध्याकाळी मीटिंग झाली, जे लोक जबरदस्तीने कीर्तनाला आणल्या जातील ते 200 रुपये रोज दिल्या जाईल असा यावर्षी निर्णय ठरला. कारण वर्गणीच तशी सुरू झाली धनातन. त्याला सुचून नाही राहिली इथल्या पैशाचं काय करा. काही काय ते 100 रुपये देतात. सर घरदार जेवते. खरं सांगा 100 रुपयात काही होते काय? सत्याचं हॉटेलीत जा तुम्ही 100 रुपयात पापडच भेटते फक्त. 5-7 जण घरातले जेवतात 100 रुपयात इतकं चालते का कुठे? सप्ताह बंद पाडायचे लक्षण आहे ते. हो आपली जेवलं पाहिजे, सप्ताही झाला पाहिजे. मंडप आल्याने दिले गेले पाहिजे. त्या स्पीकरवाल्याला काय तसं हाणून देता का अर्धे पैसे ठेवता स्पीकरवाल्याचे? पाहना काय स्पीकर जोरदार आहे, पूर्ण नाही, कार नाही, काहीच नाही. हो याले म्हणतात साऊंड, याले म्हणतात आवाज. ICT झालं. कोणाला असं करावं लागून राहिलं? सायलेंट. हा सत्याचा साऊंड आहे महाराज. असा पाहिजे सत्याचा साऊंड, नाही का बाबा? हा साऊंड कुठला आहे मला माहिती नाही, पण सत्याचा साऊंड. अर्धे पैसे देत जा. लग्नाला सांगितलं की अर्ध उधार ठेवत जा, पुन्हा आणत जा. आमच्या टाळकरी मंडळी काकडा करतात, हरिपाठ हरिकीर्तन करतात. आमच्या टाळकरी मंडळीचा विचार झाला पाहिजे. त्यालाही दक्षिणा दिल्या गेली पाहिजे. तुम्ही जर संध्याकाळी घरी नाही आले तर बायको मेस्काल मारते, हॅलो मेले की जित्या. आणि 8-8 दिवस घर सोडून देतो. आम्हाला माहित कसं काय बायकोच्या तोंडावरून हात फिरवतो. तुमचं पाकिट हात फिरवते आमच्या बायकाच्या तोंडावरून. हे पाकिट घे बोलू नको. त्यांनाही पाकिट लावणं आहे, सराई विचार करणं आहे, मृदंगाचार्य आहे, अशी वर्गणी करावी. हो सोबत काय चाललं नाही का? आमच्याकडे माणसं मेले की पैसे अंगावून फेकतात. तुमच्याकडे मरतात काय? लोक होय म्हणत नाही तर नाही म्हणत नाही. मरतात अंगावर फेकतात. आमच्याकडे फेकतात, पण आमच्याकडे पद्धत फेकायची वेगळी आहे. आमच्याकडे माणूस मेला की सत्याचे कार्यकर्ते असतात पैसे फेकायचे, वर्गणीवाले. मग ते पैसे घेतले की ते आमच्या भाषेत बोलतात त्याले.
नेतांना मी कधीच जात नाही, पण एक दिवस गेलो. टाळकऱ्याने बोलायचं होतं सकाळी, ते मला एवढी मौत पुरवली की आलोच आम्ही. पैसे फेकायचं त्याच्याकडे होतं टाळकऱ्या इकडे. मग ते टाळकरी काय मंत्र म्हणत नाही, रामकृष्ण हरी ओम नमः शिवाय काही म्हणत नाही, ते काहीच ना म्हणत. ते मला घे 5-7 दिवस सप्त्याचे होत तरी वर्गणीना देश पहिल्या पंक्तीत जीवन जा नेऱ्या सांगत कापासून बापा मी प्रत्येक कीर्तनात सांगतो सगळ्याची वर्गणी ठेवा, पण या कार्यकर्त्याची वर्गणी ठेवू नका, हे मेल्यावरही सोडत नाही. एक दिवस मी धरणावर फिरायला गेलो, गोटे टाकून पाहिले, गोटे काही जगत ना. का साहेब पाण्यात गोटे नरम होतात का? साहेब म्हणे खरकले का? तशी वर्गणी देऊ नका, बाप 100 देतो, मी 100 देतो, गाव लहानचं काय. अरे लोक 2-2 हजाराच्या पार्ट्या करतात, आपल्याला काय जड आहे? 12 महिन्यातून एकच पार्टी करावं लागते, आहे की नाही? हा या रंगाला जोड नाही महाराज, बाकीचे रंग ठीक आहे. पियर बारवर जा, उकडी उडा, काही करा, पण हा जो रंग आहे हरिनामाचा, या रंगाच्या खालीच रंग आहे. हा रंग असा अधिक रंगला पाहिजे. तनकम सत्य करायचे. तुम्हाला पाहायचे असलं तर माझ्याकडे या तुम्ही. आता 2-4 दिवसातच सप्ताह आहे माझा. दिलीप भाऊला सांगितलं मी, 70 क्विंटलच्या भाकरी, 20 क्विंटलची उडदाची डाळ, उत्पन्न 1 रुपया नाही मंदिराने, तिथं सप्ताह आहे. रामराम महाराज ढोकचं कीर्तन आहे, बाकीचे सरे लेवलचेच कीर्तन आहे. वर्गणी 1 रुपया नाही, सरे 500 पोरं बसतात गावातली. का उद्या 10,000 20,000 चला करा सप्ताह. बाकीचे लोक बाहेरून आणून देतात. 70 क्विंटलच्या काल्याने भाकरी. बापू एका क्विंटलला किती लोक लागतात जेवायला? असे सत्य करतो आम्ही, मन लावून सत्य करायचे. आमच्याकडे गजानन बाबा सारे तरुण टाळकरी, तरुण म्हातारा टाळकरी एकही नाही. त्याले कपडे, त्याले चपला, त्याले बॅगा, त्याले शत्रुंजी, त्याले टाळ, विना, मुर्दा आणि सुरक्षा. गजानन महाराजची गाडी जर कोणा साहेबांना आवडली तर सस्पेंड व्हावं लागते. कोण कुठे मार खाण्याचा नियमच नाही. गजानन बाबाच्या भक्ताने जर बोललं तर. आमच्या विदर्भात परमार्थाची एकी आहे, तशी तुम्ही पण एकी ठेवा. गावातले सरे पोरे जबरदस्तीनं आणा, जबरदस्तीनं आणा, कशी माळकरी करा. तुम्ही मोका माळ टाकू, आळा टाकू नका तुम्ही थोड्यासाठी. आता काहीच नका करू. आम्ही बाजारातल्या कोंबड्याचे पका तुमचे चौबट टाकू तोंडाचे. वास घेतच चालला जायचा कोंबड्याच्या मकाईचा. महाराज माझी भाषा तुम्हाला समजत नाही म्हणून बरं आहे. त्याचं मा कीर्तन कोणी घेत नाही. मा भागात माझी गाडी जायचं रोडच्या खाली जायची. एकी ठेवा. साधा वया भक्ती का नाही लाज धरी. धरणावर गेलो, साहेबांमध्ये भितका बांधली. साहेब म्हणे दिसत नाही का पाणी वळवलं म्हणून. मग मी आता फाटकं काय ठेवले म्हणे पाणी जायले. भितका बांधली, पाणी वळवायले. मी आता बंद करते, दरवाजे कशाला ठेवले. साहेब बोलते हे महत्वाचं आहे. साहेब म्हणे जर धरणाच्या भीतीले फाटकं नसले तर धरण फुटून सत्यानाश होते. तसं संसार रूपी धरणाले धर्मरूपी दरवाजे नसले तर तुमचा पैसा इकडे नाही आला तरी रोडनं जाईल. म्हणून प्रत्येकाच्या संसाराला धर्मरूपी दरवाजे पाहिजे. तर 11 महिने 23 दिवस प्रपंच करा, पण 7 दिवस देवाला द्या. या 7 दिवसात जर कोणी शेतात गेलं, काकडा हरिपाठ कीर्तन सोडून, त्याला 12 महिने शेतातच जावं लागेल ना. देवान म्हणून फोन केला काम खेळावाले मेसेज आहे मा मोबाईल वरून वाचून घ्यायचा. म्हणून काय बापू आपल्या घरचा सत्ता समजून सर्व मंडळींना करा. भगवान परमात्मा तुमचं एक दिवस भलं केल्याचं राहत नाही. निष्ठा निष्ठी करू नका, पक्की निष्ठा ठेवा. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एक वेळ सरळ बसा, हातानं काढी आणि मुखाने नामचिंतन, पण मोकळे हात सोडा, चादर गिद्र सोडा. आपल्याला हे व्हिडिओ कॅसेट घुमवणार करा. वर भाऊ सगळ्याचे हात काढा. असं अरे बाबा रे. हा विठोबा
सोडत असतो. आता आठवून अर्ध राहिलं. वेळ झाली 8:30 ते 10:30 कामधंद्याची पिरियड आहे आणि आपलं पहिलं चरण सुटलं. अजून पुरं सुटलं नाही, अजून बरंच सांगायचं राहिलं. पण आता तुम्ही बाबा माझी भाषा न समजता कीर्तन गोड करून घेतलं. किती लक्षात आलं तुमच्या आणि काय नाही मला तर काही माहीत नाही. पण कीर्तनातून चांगलं नेवा. कुठे कीर्तनकार चुकला, कुठे टाळकरी चुकले, कुठे कोण कार्यकर्ता चुकलं हे पाहायचं नाही. आपल्या कामाचं काय ते इथून घेऊन जायचं, बेकामी इथंच टाकायचं. पावसाळ्याचे दिवस आहे, शेतात जायचं आहे, मोटरसायकल जात नाही. दुसऱ्याच्या गाड्यात बसले तुम्ही, गाडं थांबवलं, काय करायचं तुम्ही? गाड्यात बसायचं उतरायचं की नाही? एका माणसानं गाडं उभं केलं, त्या गाड्यात वंगण आहे की नाही पायाच्या चाकात? काही काम आहे का? हात काय करायचं? वंगणात हात घालू नको. तसं कोण कुठे चुकलं पाहू नको. हा कलियुग आहे. सक्के भाऊ पक्के वैरी व्हायलाय, चुलत भाऊ दुश्मन व्हायलाय. देराण्या जेठाण्यात मा वावळं कुदाई पावलं. घराघरात भांडणं लागेल आहे. गाव एका ठिकाणी बसते हे भाग्य समजा. आणि असे आले दृष्ट लागली ना पाहिजे. म्हणून झालेली सेवा संतांच्या, भगवंताच्या, तुम्हाला सर्व मायबापांच्या चरणी समर्पण करतो. या 1-1.5 तासात जर माझ्याकडून काही चुकलं असेल, मी तर काही माफी मागत नाही. मी जय भवानी जय शिवाजी आहो. मी चुकीचं बोललोच नाही. जे बोललो असेल ते तुमच्या कल्याणाचं बोललो. तिखटही बोललो असेल तुमच्या कल्याणाचं बोललो. म्हणून पुढच्या वर्षीचं श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई देवस्थान मेहून इथलं आमंत्रण देतो. वैशाख वद्य द्वादशी सप्ताह सोपान काका समाधी सोहळा राहणार आहे. 8 दिवस या का 1 दिवस या, पण सप्ताहाले भेटते आहे. कीर्तन झाल्यावर कीर्तनकार काय करते हे तपासत जा आणि मगच कीर्तन घेत जा. आम्ही 12 महिने काय करतो हे पाहण्याकरता सगळ्या गावाला आमंत्रण देतो. सर्व गावकरी मंडळी या. आणि तुम्ही जर पुढच्या वर्षी मुक्ताबाईला आले नाही तर मी या निंबोऱ्याच्या इकून येईन, एखाद्या झाडात फाशी घेऊन तुमच्या गावाचा रिपोर्ट घेऊन देईन. सर्व मंडळी याचा आग्रहाचं निमंत्रण आहे. सोपान काका समाधी सोहळ्या करता आदिशक्ती मुक्ताबाई देवस्थान तापी तीर इथलं जाहीर आमंत्रण देतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय. आज आपल्या अखंड नाम कीर्तन सप्ताहाचा दुसरा दिवस अगदी आनंदाने पार पडला. आजचे कीर्तनकार हरिभक्तपरायण हरिभाऊ महाराज शेगाव संस्था महाराज अगदी वेळेवर आले, वेळेच्या अगोदर आले. महाराजांनी सुंदर असं चिंतन मांडलं. तरी गावकऱ्यांच्या वतीनं व भजनी मंडळ यांच्या वतीनं महाराजांचे मी आभार मानतो. सर्वांनी टाळ्या वाजून महाराजांचा स्वागत करा. आजच्या संत भोजन श्री रवींद्र शामराव पाटील व श्री अशोक सुखलाल पाटील यांच्याकडून होतं. उद्याचे कार्यक्रम उद्या नित्य नेमाप्रमाणे सकाळी काकडा भजन होईल 5:30 ते 7:30.